आपण आपल्या लाईफमध्ये जर बिझी राहिलं ना, तर आपल्याला दुसऱ्यांकडेच काय स्वतःकडे बघायला सुद्धा वेळ राहत नाही. इतकं आपण बिझी होऊन जातो आणि तितकंच आपण आनंदी देखील राहतो. कारण फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळच राहत नाही. कोण काय बोललं, कोण काय करतंय हे आपण म्हणजे बघत नाही, तर आपल्याला एक्स्ट्राचं टेन्शन वगैरे देखील येत नाही. तर आता सध्याचं तर माझं ना सकाळचं रुटीन इतकं धावपळीचं आहे ना, कारण आमच्या इथं एक कोर्स आलेला आहे सोशल मीडिया कोर्स. तर तो मी जॉइन केलेला आहे. 10-12 दिवसाचा आहे आणि सकाळी 10:30ला तो सुरू होतो. म्हणून पटापट सकाळची जी काही कामं आहेत ती आवरून मला तिथं जावं लागतं. 1 तासाचा आहे तो कोर्स. तर 10:30ला सुरू होतो, 11:30ला संपतो आणि घरी येते 12, 12:15 होऊनच जातात. मग तिथून आल्यावर स्वयंपाक करावा लागतो. तर सकाळची जी काही कामं असतात ना, ते मी जाण्याच्या अगोदरच सगळी आवरून जाते. तर मुलं गेली स्कूलला, त्यानंतर जी काही कामं होती ती आवरून घेतली. केसांना आज थोडं ऑइल लावायचं होतं, केस धुवायची होती म्हणून. तर मी ऑइल वगैरे लावून घेतलं, किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि जे काही कामं होती ना ती सगळी आवरून अंघोळ केली, मस्त अशी केस धुतली. तर मला लगेचच जायचं होतं म्हणून मी हेअर ड्रायरने थोडे ते ड्राय करून घेते केस आणि त्यानंतर हे बघा मला इथं आले होते फौजी घ्यायला. कारण थोडं लांब पडतं पायी जायला, अजून 5-10 मिनिटं एक्स्ट्रा लागतात. त्यामुळे म्हटलं मला सोडून द्या. तिथून आली, इथं कोर्स केला. तर इथं 1 तासाचा होता. कॉम्प्युटरवरच बाकीचं काही शिकवता आहेत आणि मशीनला मी कपडे लावून गेली होती. तर कपडे वगैरे पण झाली होती. तिथून आल्यानंतर तर सर्वात अगोदर मी पहिले कपडे इथं वाळत घातली आणि त्यानंतर पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार. तर पहिल्या दिवशी भाजीपाला आणला होता, जरा लेटच झाली होती म्हणून पहिल्या दिवशी काही निवडून ठेवली नव्हती मेथी. तिथून आल्यावर मेथी वगैरे निवडली आणि मला आज फक्त सिंपल अशी मेथीची भाजी आणि चपाती बनवायची आहे. आणि इतकं असं माझं हे आजचं बिझी रुटीन होतं ना, भरपूर अशी धावपळ झाली. पण त्या धावपळीमध्ये देखील एक वेगळाच आनंद असतो, कारण आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. त्यामुळे त्याचाही आनंद असतो आणि वेळेवर कामं पूर्ण झाली एवढे धावपळ करून, तेही एक मनाला समाधान वाटतं. तर असंच माझं आता पुढचे 10 ते 12 दिवस रुटीन राहणार आहे, अगदी धावपळीचं. मुलं शाळेत गेले म्हणजे माझंही रुटीन सुरू होऊन जातं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.